नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांचं आवडतं खमंग झणझणीत असा मार्केटपेक्षा सुद्धा छान मिरची वड्याची रेसिपी बघणार आहोत. पूर्वतयारी जर असेल तर 15 ते 20 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. आता आपण रेसिपी सुरू करूया. इथे मी मसाले दाखवते आहे तुम्हाला. हळद आहे, आमचूर पावडर आहे, धने जिरे पूड आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, साधं मीठ आहे, काळं मीठ आहे, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि हे धणे आहेत, अगदी ओबडधोबड वाटलेले धणे आहेत. ही आपली रेसिपीची पहिली स्टेप आहे. इथं माझ्याकडे बटाटे आहे, उकळून मी साल काढून किसून घेतलेले बटाटे आहेत. हे 3 मोठ्या साईजचे बटाटे आहेत. आता यात आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया. काळं मीठ, साधं मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, धणे जिरे पावडर. धणे जिरे पावडरच्या ऐवजी गरम मसालासुद्धा तुम्ही घालू शकता. हळद, आमचूर पावडर. आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबूसुद्धा पिळता येतो. हे धणे आहेत, अगदी साधे क्रश केलेले आहेत आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. कोथिंबीर मात्र आपल्याला भरपूर घालायची आहे. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया उकडलेल्या बटाट्यांमध्ये. आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालं की यात माझ्याकडे एक बारीक चिरलेला कांदा आहे, जो मी हाताने थोडासा असा मोकळा करून घेतलेला होता. आपण हे या बटाट्याच्या सारणात मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही कांदा स्किपसुद्धा करू शकता, पण कांदा घातल्याने या मिरचीला टेस्ट छान येते. कांदा मिक्स करून घेतल्यानंतर एक लहान चमचा आलं लसूण पेस्ट आहे. आलं लसूणच्या ऐवजी तुम्ही फक्त आलंसुद्धा वापरू शकता. हे सुद्धा आपण ह्यात मिक्स करून घेणार आहोत. माझ्याकडे मोठ्या साईजच्या मिरच्या आहेत. आता मिरची भजीच्या मिरच्या असतात, या मी मधनं चिरून त्याचे बिया काढून घेत. तुम्ही तिखट खायला जर आवडत असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता ही स्टेप. आता हे मिरच्या मी साईडला ठेवून देते आणि आपण बेसनचं बॅटर बनवून घेऊया. इथं मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने घेऊ शकता. यात मीठ, थोडीशी हळद, अगदी थोडीशी तिखट आणि ओवा घातलेला आहेत. मी हातावर चुरडून घ्यायचे आहेत ओवा. ओव्याने एकतर डायजेशन छान होतो आणि ह्याला फ्लेवर छान येतो मिरचीला. आपण हे ओवा ह्यात घालून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही. एकदाच आपण सगळं पाणी घालणार नाही आहेत. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेते पहिल्यांदा. आता मी अजून थोडंसं पाणी घालून, आपल्याला एकदाच भरपूर जर पाणी घातलं ना तर लम्स राहायची शक्यता असते. तुम्ही इथं बघू शकता, मी बॅटर माझं कालवून झालेलं आहे. मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. हे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही. आपण चमच्याच्या मागच्या साईडला जर असं बोट फिरवलं ना तर ही करेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आपल्याला बॅटर याच कन्सिस्टन्सीचं हवं. आता आपल्या जी मिरच्या आहेत आणि जे बटाट्याचं सारण आपल्याकडे रेडी आहे, आपण ते मिरचीमध्ये भरून घेऊया. आपल्याला ते छान मिरचीमध्ये भरपूर स्टफ करून घ्यायचं आहे. हे बघा, मी दाखवते असं स्टफ करायचं आहे आपल्याला. तुम्ही यात आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबूसुद्धा घालू शकता, चिंचसुद्धा घालू शकता, म्हणजे चिंचेचा कोळ घालू शकता. आंबटपणाला कुठलाही एक पदार्थ आपण वापरू शकतो. मी आता बाहेर आतल्या बाजूला घातली आहे. आता मी सेम स्टफिंग मिरचीच्या बाहेरच्या बाजूला अप्लाय करून घेते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बाहेरच्या साईडला अप्लाय करू नका, पण बाहेरच्या साईडला अप्लाय केल्याने ह्या मिरचीला टेस्ट थोडीशी अशी वेगळी येते. मी आधी सगळे मिरच्या भरून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याची बाहेरची बाजू मसाल्याने कोट करते. इथं तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने तुम्हाला मसाला बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला दोन्हीकडे स्टफ करायचा आहे. तुमचं जर बटाट्याचं सारण खूप जास्त असं सैल झालं असेल तर तुम्ही त्याच्यात टोस्टसुद्धा घालू शकता. मिक्सरमध्ये बारीक क्रश करून त्यात टोस्ट जर तुम्ही घातलात तर एक्स्ट्रा जे मॉइश्चर आहे बटाट्याचं, तुमचं ते टोस्ट पावडर सगळं ओढून घेतं. या पद्धतीने मी सगळे मिरच्या आता कोट करून घेणार आहे. या पद्धतीने मी सगळा मसाला कोट केलेला आहे मिरचीला. इथं तुम्ही बघू शकता. हे बघा, माझ्याकडे मसाले स्टफ करून रेडी आहेत सगळे. एकीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे. आपलं बेसनचं बॅटर रेडी आहे, मिरची रेडी आहे. आता ह्याला आपल्याला बेसननी कोट करायचं आहे, छान कोट करायचं आहे आपल्याला हे. आणि गरम तेलामध्ये आपण हे तळणार आहोत. मिरची आपली छान कोट झाली आहे. माझं तेलसुद्धा तापलं आहे एकीकडे. आता मी हे तेलामध्ये तळून घेते. बस याच पद्धतीने आपण सगळे मिरच्या तळून घेणार आहोत. आणि एका वेळेला कढईत आपल्या जितके मावतील तितकेच, आपल्याला ओव्हर क्राऊड करायची नाही आहे कढई. आणि हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता,
मिरच्या छान तळून रेडी आहेत. कलरसुद्धा छान आलेला आहे त्यांना. आता मी हे फर्स्ट बॅच माझा काढून घेते. इथं हा माझा सेकंड बॅचसुद्धा तळून रेडी आहे. हा सुद्धा मी काढून घेते. बस याच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा बाकी सगळे मिरच्या तळून घेणार आहोत. इथं आपला मिरची वडा तयार आहे. ही झणझणीत मिरची वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.